चला मित्रांनो, आज आपण एका उंदराची आणि त्याच्या टोपीची गोष्ट ऐकूयात. एक दिवस एक उंदीर गावातल्या रस्त्याने रमत गमत फिरायला जात होता. तेव्हा त्याला जांभळ्या रंगाचे कापड हवेत तरंगत त्याच्या पायाशी येऊन पडताना दिसलं. पायाशी पडलेलं कापड बघून त्याला कुतूहल वाटलं आणि ते कापड बघताच त्याला एक कल्पना सुचली. उंदराने खाली पडलेलं कापड उचललं आणि खांद्यावर टाकून तो चालायला लागला. तो आनंदात उड्या मारत पुढे निघाला. जाता जाता त्याचं लक्ष एका धोब्याकडे गेलं. नेहमीप्रमाणे धोबी नदीच्या किनारी दगडावर कपडे आपटून धुवत होता. उंदीर नदी किनारी पोहोचला. उंदीर त्याच्या जवळ गेला. उंदराने ते कापड धोब्याला दाखवले आणि म्हणाला, धोबी दादा, धोबी दादा, हे माझं फडकं धुवून दे ना. धोब्याने उंदराची विनंती मान्य केली आणि त्याचं कापड धुवायला सुरुवात केली. धोबी कापड धुवत असताना उंदीर त्याच्याकडे उत्साहाने आणि आनंदाने बघत होता. धोब्यानं ते धुतलेलं कापड उंदराला दिल्यावर उंदराला खूप आनंद झाला आणि तो उड्या मारू लागला. उंदीर ते कापड घेऊन आनंदाने पुढे जात असतानाच त्याचं लक्ष शिंप्याच्या दुकानाकडे गेलं. त्यावेळी शिंपी दुकानात मशीनवर गुलाबी रंगाच्या कापडावर शिलाई मारत होता. उंदीर त्याला म्हणाला, शिंपी दादा, मला एक छानशी टोपी शिवून दे ना. शिंप्याने त्याला रंगीबिरंगी गोंडे आणि मणी लावलेली छानशी टोपी शिवून दिली. ती टोपी पाहून उंदीर आनंदित झाला. त्याने शिंप्याचे आभार मानले. उंदराने टोपी घातली, आरशात पाहिले आणि खुश झाला. त्याला जशी हवी तशी ती टोपी झाली होती. उंदीर खुशीत शिंप्याच्या दुकानातून बाहेर पडला आणि बाजाराच्या दिशेने जाऊ लागला. त्याने एक ढोल घेतला आणि म्हणू लागला, राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, डुम डुम डुमाक, डुम डुम डुमाक. राजा मात्र महालात बसला असताना त्याच्या कानावर उंदराचा आवाज गेला आणि तो चिडला. त्याने शिपायांना हुकूम केला, बाहेर गाणं म्हणणाऱ्याला माझ्या समोर हजर करा. राजाच्या हुकमानुसार शिपाई राजवाड्याबाहेर गेले. शिपायांनी उंदराला पकडलं आणि घाईघाईनं राजवाड्यात घेऊन आले. शिपायांनी उंदराला पकडून घाईघाईनं राजवाड्यात आणलं आणि थेट राजासमोर मंचावर हजर केलं. उंदराची टोपी काढून घेतल्यामुळे उंदीर राजाशी वाद घालू लागला. राजा भिकारी, माझी टोपी घेतली. उंदराचं हे बोलणं ऐकून राजा खूपच रागावला. त्याने ती टोपी भिरकावून दिली. खाली पडलेली टोपी उंदरानं उचलली आणि स्वतःच्या डोक्यावर घातली. राजा मला भ्याला, माझी टोपी मला परत दिली. ये! शेवटी उंदीर आनंदानं नाचत नाचत खांद्यावर ढोल आणि डोक्यावर टोपी घालून निघून गेला. आपल्या हक्कासाठी आपल्यालाच लढावं लागतं. Hi everyone! Welcome to Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's the subscribe button. Click it to watch more fun videos. Don't forget to ring the bell.